स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्या बंधू भगिनींनो, माझा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल. अर्थातच माझा विषय आहे भारताची चंद्रयान मोहीम भविष्यातील वेध. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर शताब्दीकडे वाटचाल करत असताना एक अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय क्षण 140 कोटी भारतीयांसाठी आला. तो क्षण म्हणजे चंद्रयान 3 ची सॉफ्ट लँडिंग. 3,84,000 किमी अंतर पार करून प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर दोघी लाडके भाचे चांदोमामाच्या मांड्यावर विसावले. त्यांनी लगेचच पृथ्वीवर संदेश पाठवला, इंडिया, आय रिच्ड माय डेस्टिनेशन अँड यू टू. भारतभर जल्लोष सुरू झाला. तेव्हा बातम्या झळकायला लागल्या, जय विज्ञान, चांद पर हिंदुस्तान, चांद पर नया भारत का डंका, सौर मंडल का बॉस भारत, चंदा मामा दूर के मोती लड्डू चूर के. चंद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंग व्हावं यासाठी संपूर्ण भारतभर प्रार्थना सुरू होती. अयोध्येत हवन आणि पूजा, लखनौमध्ये नमाज, ऋषिकेश, वाराणसी, प्रयागराज या ठिकाणी यज्ञ आणि पूजा. या सर्व भारतीयांच्या शुभेच्छांचा मिळून एकत्रित अनुकूल परिणाम म्हणजे चंद्रयान 3 ची सॉफ्ट लँडिंग. ज्यांच्या नावातच आहे चंद्र, ते एस सोमनाथ आणि त्यांच्या टीमचा ऐतिहासिक विजय. आता आपण संपूर्ण जगाला ठणकावून सांगू शकतो, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. चंद्रावर पोहोचणारा भारत चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान लँडिंग करणारा भारत आणि भारतच एकमेव देश ठरला आहे. इतिहास साक्षी आहे, अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा जगातील महासत्ता अमेरिकेतील नासाला जे जमलं नव्हतं, रशियाला जे जमलं नव्हतं, तर मंगळ मिशन भारताने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखवलं. आदित्य एल1च्या रूपाने आम्ही सूर्याकडे झेप घेतली आहे. तर चंद्र काय चीज आहे, तो आपल्यापासून किती दिवस दूर पळतो ते पाहूच की आपण. चंद्रयान 3च्या यशानंतर हे जुनं गीत आपण नव्याने गाऊ शकतो. ये चंदा रूस का, ना ये जपान का, ना ये अमेरिकन प्यारे, ये तो हिंदुस्तान का. नील आर्मस्ट्रॉंगने 1969 मध्ये चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण जगाला प्रेरणा मिळाली. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताने पहिलं चंद्रयान सोडलं. त्याच्या अपयशानंतर कित्येक वर्ष अथक प्रयत्न करून 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान 2चं प्रक्षेपण करण्यात आलं. 47 दिवसात 3,84,000 किमी अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेतही गेलं. वी आर गोइंग टू द मून फॉर द नाईट असं सर्व भारतीय म्हणत होते. पण शेवटी विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि इस्रोच्या मुख्यालयात निराशा पसरली. इस्रोचे अध्यक्ष के सिवन आणि त्यांच्या शास्त्रज्ञांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची ब्रेन पॉवर टिकवून ठेवण्याचं काम केलं. इस्रोने संपूर्ण जगाला बातमी देताना सांगितलं आहे, आम्ही चंद्रावर ऑक्सिजनचा शोध लावला आहे. तसंच ॲल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, सिलिकॉन यासारखे धातू, खनिजे आणि रसायनांचाही शोध लावला आहे. पृथ्वीवरील 14 दिवस म्हणजे चंद्रावरील 1 दिवसात प्रज्ञान रोवरने आपले काम पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याला स्लीप मोडवर ठेवण्यात आलं. 22 सप्टेंबर नंतर त्याला जागा करण्यासंदर्भात शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू होते. म्हणून पिक्चर अभी बाकी है. सर्वत्र सुखी ना संतो अशी भारताची संस्कृती आहे. म्हणून चंद्रयान 3चं सर्व संशोधन हे जग हिताही असं आहे. आम्हाला चंद्रावर काय फक्त पाणी, खनिजांचा शोध लावण्यासाठी जायचं आहे? बिलकुल नाही. ते आमचं टार्गेट नाही. तर आम्हाला भारतीय विद्यार्थ्यांमध्ये जिवंत जिज्ञासा, प्रेरणा निर्माण करण्याचं आमचं टार्गेट आहे. आता आम्हाला पिक्चरचा हिरो किंवा क्रिकेटचा हिरो बनायचं नाही, तर अंतराळ मोहिमेसाठी सायंटिस्ट बनण्याचं आमचं स्वप्न आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह दॅट वी शॅल ओव्हरकम समडे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान, जय रवींद्र. नमस्कार, मी कल्याणी शिंदे. सन्माननीय व्यासपीठ, माननीय अध्यक्ष आणि वंदनीय गुरुजनांना माझा मनापासून नमस्कार. विषय मांडते मूल्य शिक्षण काळाची गरज. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जसा मुळांचा वृक्ष असे आधार. मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार असे तर आपण नेहमीच ऐकत असतो. पण संस्कार म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे शिस्त, विनम्र भाव, आदर, संवेदनशीलता आणि माणुसकी. पण ही जीवनाची मूल्य आज कुठेतरी हरवताना दिसतात.
तोबा गर्दी जमा झाली, पण एकाचे हात मदत करण्यासाठी पुढे झाले नाही. मदत करणार कसे? ते तर घडलेल्या घटनेचे मोबाईलमध्ये फोटो आणि शूटिंग करण्यात व्यस्त होते. अशा माणुसकीला कायम असणाऱ्या घटना आजकाल तर दररोज घडत आहेत. तेव्हा कुठेतरी जाणवतं की शिक्षण तर आहे, पण नैतिकता आणि मूल्य घसरत चालली. आजकाल दुधात, मिठाईत अशा अनेक पदार्थांमध्ये फक्त पैशांच्या लालसेपोटी भेसळ केली जात आहे. या भेसळीमुळे लोकांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. ही चिंता भेसळ करणाऱ्यांना उरलीच नाही. भाजीवाला पण तेच करतोय. केमिकल वापरून तयार केलेली फळं भाजी विकून दुसऱ्याचे आरोग्य धोक्यात टाकून पैसे कमवतोय. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले आहे. नेते फक्त सत्तेसाठी लोकांना आमिष दाखवतात आणि एकदा का सत्ता हातात आली की या घोषणा फक्त बॅनरवरच राहून जातात. एवढेच नाही बरे, आपण ज्या डॉक्टरांना देव मानतो ते डॉक्टर सुद्धा पैशांच्या हव्यासापायी रुग्णांचे अवयव काढून रुग्णांचा जीव घेत आहेत. आपण म्हणतो शिक्षण एवढं मोठं वरदान नाही, पण ह्याच वरदानाचं रूपांतर माणसाने शापात केलंय. याचंच उदाहरण म्हणजे 3 वर्षांपूर्वी आलेली महामारी कोरोना. माणसाने ज्ञानाचा दुरुपयोग केला आणि कोरोना नावाचा मानवनिर्मित व्हायरस जन्माला आला. आणि ह्याच कोरोनाने जगातील लाखो करोडो निष्पाप लोकांचा जीव घेतला. एवढा मोठा अनर्थ झालाच कशामुळे? तर माणसाच्या विचारांची आणि मूल्यांची पातळी घसरल्यामुळे. म्हणूनच एका महान कवीने म्हटले, बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच देश आता माझा राहत नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही. अरे मित्रांनो, किडे, मुंग्या, पशु, पक्षी, राणे वने, झाडाझुडपांच्या या पसाऱ्यात जगण्यापेक्षा तर्क, मेंदू, 2 हात आणि 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस. ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस. आहार, निद्रा, भय, मैथून तर पशुपक्षी करता, पण पाची विचार करण्याची शक्ती ज्याला लाभली आहे तो माणूस. या निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस. माकडाची शेपटी गेली, तो 2 पायांवर चालू लागला, तो पळू लागला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोचला. त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोचला. त्याने समुद्र काबीज केला, त्याने जंगल ताब्यात घेतली आणि इथेच घोळ झाला. जशी त्याने जंगल ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवळही संपली. त्याने पशुपक्ष्यांचे संसार उद्ध्वस्त केले, त्याने नद्या अडवल्या, पण त्याच्या मनातले प्रेमाचे झरेही आटले. त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं, पण मनात मात्र संकुचित डबकंच तयार केलं. एका बाजूला त्याने ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं. माणूस माणसापासून दूर गेला, माणूस स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेला. अहोरोज संध्याकाळच्या जेवणावेळी घासातला घास बाजूला काढून मातीवर भाजी शेजाऱ्याच्या घरी नेऊन देणारी पिढी मुळातच थकलीये. आज रोज सकाळी शिळा मसाले भात आणि चपात्या कचरा कुंडीत टाकताना फुटपाथवर असलेल्या एखाद्या उपाशी लेकराला याची गरज असेल असं जेव्हा आपल्याला जाणवत नाही ना, तेव्हा कुठेतरी वाटतं की आपली नैतिकता किती घसरत चालली. आज तुम्ही कोणतंही न्यूज चॅनल पहा, वर्तमानपत्र वाचा, व्हॉट्सॲप ओपन करा, फेसबुक लॉग इन करा, तुम्हाला तिथे प्रचंड गर्दी दिसेल माणसांची. जी गर्दी शांत असते. आया बहिणींची इज्जत लुटताना रस्त्यावर एखादा दुर्दैवी अपघात होतो, रक्ताच्या धारोळ्यात माणसं तडफडत असतात, तिथंही गर्दी असते माणसांची, पण ती गर्दी मग्न असते फोटो आणि शूटिंग काढण्यात. पण त्यांना मदत करणारे हात कुठेतरी कमी झाले. आधीच्या काळात गुरुकुल शिक्षण व्यवस्था होती, जिथे व्यापार नाही तर ज्ञानासोबत संस्कार, दानधर्म, समाजसेवा आणि ईश्वरभक्ती शिकवली जायची. म्हणूनच अर्जुनासारखी धर्मप्रिय, देशप्रिय, न्यायप्रिय आणि चारित्र्य संपन्न पिढी निर्माण व्हायची. पण आजची शिक्षण व्यवस्था, जिचा उद्देश एक आदर्श नागरिक घडवणे नव्हे तर फक्त नोकरी आणि भाकरी मागे धावणारी पिढी घडवणं एवढाच आहे. मुलांना प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन शिकवली जाते. फक्त स्वतःच पुढे जा आणि स्वतःचीच प्रगती करा. त्यामुळे या वातावरणातून तयार झालेली पिढी पुढे पैशांसाठी खून, अत्याचार करण्याचे तयार होते. माणसाच्या मनोवृत्तीत बदल झाल्यामुळे श्रद्धा, तनुषा, अंकिता यांसारख्या कित्येक निर्भयांचा बळी जात आहे. ज्या आई वडिलांनी चिमुकलं बोट धरून पावलं टाकायला शिकवली, आज त्याच आई वडिलांची पावलं वृद्धाश्रमाकडे वळवणारी राक्षसी वृत्तीची पिढी निर्माण झाली आहे. निसर्गतः इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्याने ते असावंही, पण स्वतःचं खाऊन भागल्यावर दुसऱ्याला देण्याची दानत माणसात उरलीच नाही. लोभ आणि हव्यासापायी माणूस सर्वच चालला आहे. म्हणून अडाणी पैसाबाई एका काव्यातून माणसाला विचारतात, अरे माणसा माणसा कधी होशी ना माणूस, लोभापायी झाला माणसाचं काळूस.
संस्कार रुजवण्याची आणि याची सुरुवात प्रत्येकाला स्वतःच्या अंतःकरणापासूनच करावी लागेल. जेव्हा एखादं लहान मूल रस्त्यावर भीक मागताना दिसेल आणि त्याच्या हातात जो पहिल्यांदा पाटी पेन्सिल देईल ना, तिथे दिसतील मूल्य. जेव्हा एखादं झाड कोणी विनाकारण तोडत असेल आणि त्या झाडाला जो स्वतःच्या लेकरासारखा कवटाळून उभा राहील ना, तिथे दिसतील मूल्य. जेव्हा प्रत्येक घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल ना, तिथे दिसतील मूल्य. जेव्हा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे शब्द मातीत काढले जातील आणि प्रत्येक जण मी भारतीय आहे अशी ओळख दाखवेल ना, तिथे दिसतील मूल्य. आणि जेव्हा प्रत्येक आईबाप आणि शिक्षक आपल्या मुलाला, विद्यार्थ्याला फक्त शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर बनवण्याआधी त्याला मूल्य संस्कार देऊन माणूस म्हणून घडवतील ना, तिथे दिसतील मूल्य. तेव्हाच घडेल देश आणि तेव्हाच घडेल प्रगती. आणि मग मूल्य शिक्षण काळाची गरज हा विषय या व्यासपीठावर मांडण्याची वेळ पुन्हा कधीच येणार नाही. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.